भगवान विष्णूंना सुदर्शन चक्राची प्राप्ती कथा. विष्णूची शिवासाठी भक्ती. शिवाची आराधना देव आणि राक्षस दोघेही करायचे. देव आणि असुर सर्वात वरच्या आणि सर्वात खालच्या स्तरांसाठी सर्वांसाठी ते पूजनीय होते. विष्णू स्वतःच्या त्यांची आराधना करायचा. एक अतिशय सुंदर कथा आहे ज्यात विष्णू कसा शिवाचा भक्त होतो याचे वर्णन आहे. एकदा विष्णूने शिवाला वचन दिले की तो 108 कमळ शिवाला अर्पण करेल. तो कमळाच्या शोधात गेला आणि संपूर्ण जगभर शोधून त्याला फक्त 107 कमळ सापडले. एक कमी होते. तो आला आणि सर्व शिवाच्या समोर ठेवले. शिवाने त्याचे डोळे उघडले नाही, त्याने फक्त स्मित हास्य केले, कारण एक कमी आहे. तेव्हा विष्णू म्हणाले, मी कमल नयन म्हणून पण ओळखला जातो, म्हणजे कमळासारख्या डोळ्यांचा देव. माझे डोळे कमळाच्या फुलांइतके सुंदर आहे, तर मी माझे डोळे अर्पण करेल. आणि त्याने लगेच त्याचा उजवा डोळा काढला आणि लिंगावर ठेवला. अशा प्रकारच्या अर्पणाने प्रसन्न होऊन शिवाने विष्णूला सुप्रसिद्ध सुदर्शन चक्र दिले. अशी ही आजची कथा.